नमस्ते मुलांनो. आता आज आपण कालमापन या धड्यातील उदाहरण संग्रह 45 त्यातील आपण चौथं उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण काय बघा. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला. म्हणजे तो किती वाजता संपला? बघा, दुपारी 3:45 सुरू झालेला सिनेमा आहे हा. तो किती वेळाने संपला? 2.5 तासांनी संपला. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथं बेरीज करायची आहे. तर सिनेमा सुरू किती वाजता झाला? 3:45. मग इथे लिहूया आपण 3 तास 45 मिनिटे. आणि तो संपला किती वाजता? 2.5 तासांनी संपलेला आहे. तर 2.5 तास म्हणजे काय? 2 तासांनी 30 मिनिटे. म्हणजे तो संपला 2 तास आणि 30 मिनिटांनी संपला. आणि म्हणजे तो किती वाजता संपला हे काढण्यासाठी आपल्याला दोघांची बेरीज करावी लागेल. मग काय करूया आपण आता? दोघांची बेरीज करूया. मिनिटांची पहिल्यांदा बेरीज करूया. 5चे 5, 4 आणि 3 7, 3 आणि 2 5. परंतु आता इथं काय आलं बघा, 75 मिनिटे आलेले आहे. आता 75 मिनिटे म्हणजे काय? 75 मिनिटे म्हणजे आपल्याला माहित आहे 60 मिनिटे अधिक 15 मिनिटे. आता 60 मिनिटे म्हणजे काय असतो? 1 तास असतो. आणि ही वरची 15 मिनिटे. तर आता हा जो 1 तास आहे तो आपण या 5 मध्ये मिळवायचा आहे. मग काय होईल? 5 आणि हा 1 तास किती झाले? 6 झाले. आणि हे 15 मिनिटे. म्हणजे तो सिनेमा जो आहे तो किती वाजता संपला? 6:15 संपलेला आहे तो सिनेमा. म्हणजे बघा, आपलं उत्तर काय आलं? ते उत्तर आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. चित्रपट सायंकाळी 6:15 म्हणजेच 6:15 वाजता संपला. आता आपण सोडवूया 5वं उदाहरण. सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला. तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? आता पहिल्यांदा आपण काय करूया? पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. पहिला प्रश्न काय बघा यातला? त्याने किती वेळ शेत नांगरले? त्याने सुरुवात कधी केली? 8 पासून सुरुवात केली आणि 12:30 वाजेपर्यंत त्याने शेत नांगरले. तर 12:30 वाजेपर्यंत शेत नांगरले म्हणून आपण पहिल्यांदा तासाच्या ह्याच्यामध्ये आपण 12 तास आणि 30 मिनिटे असं लिहूया. आणि सुरुवात त्याने कधीपासून केली? 8 पासून केली सकाळी. म्हणून 12 तास आणि 30 मिनिटांमधून आपल्याला 8 वजा करायचे आहेत. म्हणून -8 तास. इथं मिनिटं किती येतील? तर 0 मिनिटं येतील. आता वजाबाकी करूया. 30 मधून 0 गेले, 30 राहिले. आणि 12 मधून 8 गेले, 4 राहिले. म्हणजे त्याने किती वेळ शेत नांगरले? तर त्याने 4 तास आणि 30 मिनिटे शेत नांगरले. आणि आपण हाताने जरी हिशोब केला तरी बघा, 8 नंतर 9, 10, 11 आणि 12 आणि वरचा अर्धा तास म्हणजे 4 तास आणि 30 मिनिटे एवढा वेळ त्याने शेत नांगरले. म्हणून आपण त्याचं उत्तर लिहूया. सखारामने 4 तास 30 मिनिटे शेत नांगरले. आता पुढचा प्रश्न काय त्याच्यातलाच बघा. घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? त्यानं 12:30 वाजेपर्यंत शेत नांगरले आणि तो घरी जाण्यास निघाला. आणि दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला. म्हणजे 12:30 ते 1:30 म्हणजे 1 तास फक्त त्याला घरी पोहोचायला वेळ लागलेला आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? घरी पोहोचण्यासाठी त्याला 1 तास लागला. घरी पोहोचण्यासाठी त्याला 1 तास लागला. अशा प्रकारे चौथं आणि 5वं गणित आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. पुढची गणितं तुम्हाला सोडवता येतात का ते बघा. नाहीतर आपण ती सर्व गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.